या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, शतग्रीवचं सत्य कळल्यानंतर नेत्रा रीमाकडे जाते आणि रडतच तिला मिठी मारते आणि ते बघून ईशा खूप घाबरते. ती विचारत असते की आई काय झालं आहे, तू का रडते? पण त्यावर नेत्रा काही उत्तर देत नाही. ती फक्त रीमाला जवळ घेऊन बसलेली असते. त्यामुळे मग ईशा इंद्राणीला विचारू लागते की आत्या आजी सांग ना गं, आईला काय झालंय? मात्र इंद्राणी तिला काही उत्तर देत नाही. उलट ती ईशाला बाहेर जायला सांगते, पण ईशा ऐकत नाही. त्यामुळे शेखर तिला म्हणतो की चल ईशा, आपण खाली जाऊन खेळूयात आणि मग तो ईशाला घेऊन बाहेर जातो. तर इकडे नेत्रा रीमाला जवळ घेऊन बसलेली असते, पण रीमा रागातच तिला विचारत असते की काय झालंय, तू मला असं का पकडून ठेवलं आहे? आणि मग त्यानंतर नेत्रा तिला विचारते की बाळा मला सांग, तुला जे आईस्क्रीमवाले काका शाळेत येऊन भेटत होते त्यांनी तुला नेमकं काय काय सांगितलंय? पण त्यावर रीमा काहीच उत्तर देत नाही. आणि मग त्यानंतर इंद्राणी बंटीचा फोटो रीमाला दाखवत विचारते की हा तोच माणूस होता का जो शाळेमध्ये कुल्फी विकण्यासाठी येत होता? आणि त्यावर रीमाला मग त्या बंटीचा चेहरा आठवतो, पण तरीही ती नेत्रा आणि इंद्राणीला काहीच सांगत नाही. ती म्हणत असते की मला नाही काही माहीत. आणि त्यामुळे मैथिली, इंद्राणी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण तरीही रीमा त्यांना सत्य काही सांगत नाही. आणि मग शेवटी इंद्राणी म्हणते की रीमा, माझ्याकडे एक सिक्रेट आहे, पण त्याआधी तुम्हाला सांग की हा तोच माणूस आहे की नाही? आणि त्यावर रीमा म्हणते की हो आत्याजी, हे तेच आजोबा आहेत जे शाळेत कुल्फी विकायला यायचे. आणि ते ऐकून मैथिली, इंद्राणी, नेत्रा खूप घाबरतात. आणि मग त्यानंतर नेत्रा रीमाला समजावत म्हणते की बाळा, हा माणूस खूप वाईट आहे. त्यांनी तुला जे जे सांगितलंय ना ते सगळं खोटं आहे. तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नको. तर मैथिलीसुद्धा रीमाला विचारत असते की बाळा सांग ना, या माणसाने तुला नेमकं काय काय सांगितलंय? इंद्राणीसुद्धा तिला तोच प्रश्न विचारत असते, पण रीमा काही सांगतच नाही. ती त्या तिघींवर फक्त ओरडत असते. त्यामुळे त्या तिघींना रीमाकडून सत्य कसं कबूल करून घ्यायचं हे कळत नाही. आणि मग त्यानंतर नेत्रा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते. तर रीमा मोठ्याने ओरडतच म्हणते की तू माझी सावत्र आई आहे हे माहिती आहे मला. त्या आईस्क्रीमवाल्या काकांनी मला सांगितलं होतं की माझी खरी आई कधीच मेली आहे आणि तू माझी सावत्र आई आहे, म्हणूनच तू मला त्रास देते आणि त्या ईशाला जीव लावते. तुझी लाडकी फक्त ती ईशा आहे, मी नाही. आणि रीमाचं हे सगळं बोलणं ऐकून तर त्या तिघींना मोठा धक्काच बसतो. नेत्राच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते. तर रीमा रडतच म्हणत असते की तुम्ही सगळेजण आत्तापर्यंत माझ्याशी खोटं बोलत होता. मला माहिती आहे तुम्हाला कोणालाही मी आवडत नाही. त्यावर मैथिली, इंद्राणी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण काही उपयोग होत नाही. इंद्राणी पुन्हा पुन्हा तिला सांगत असते की नेत्रा तुझी सावत्र आई नाही आहे, पण त्यावर रीमा विश्वास ठेवत नाही. ती म्हणत असते की मला आईस्क्रीमवाल्या आजोबांनी जे सांगितलं आहे तेच बरोबर आहे आणि ती तेथून निघून जाते. आणि या सगळ्या प्रकारामुळे नेत्रा तर पूर्णपणे खचूनच जाते. तर मैथिली म्हणत असते की या सगळ्यासाठी मीच कारणीभूत आहे, माझ्याचमुळे हे सगळं घडतंय. आणि तीसुद्धा रडतच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे अद्वैतने त्या मेघनाला त्याच्या केबिनमध्ये बोलावून घेतलेले असते आणि तो तिच्याकडे काही फाईल्स आणि चेक देत म्हणतो की यावर साईन झालेली आहे. तर मेघना मुद्दाम त्याला विचारत असते की सर तुम्ही काही शोधताय का? तर अद्वैत म्हणतो हो, माझा पेनड्राईव्ह सापडत नाही आहे, तो शोधतोय. आणि तितक्यात मग त्या मेघनाला टेबलवर पेनड्राईव्ह दिसतो. ती हसतच म्हणते की सर पेनड्राईव्ह तुमच्या समोरच आहे. आणि मग ती तो पेनड्राईव्ह अद्वैतला देते. तर अद्वैत हसतच तिचे आभार मानतो. तर मेघना म्हणत असते की कधी कधी असंच होतं, आपल्याला हवी असणारी व्यक्ती आपल्या जवळच असती, आपल्या समोरच असते, मात्र ती आपल्या लक्षात येत नाही. आणि मग ती अद्वैतला असंही म्हणते की हे वाक्य ना त्या पुस्तकातीलच आहे, मला आत्ताच सहज आठवलं. आणि मग त्यानंतर ती मुद्दाम अद्वैतसोबतच बोलू लागते. त्यानंतर ती त्याला विचारते की सर मी तुमचा टेबल आवरून दिला तर चालेल का? त्यावर अद्वैतही हो म्हणतो. आणि मग तो त्याच्यासाठी आणि मेघनासाठी ब्लॅक कॉफीसुद्धा ऑर्डर करतो. त्यामुळे मेघना तर खूपच खुश होते. तर दुसरीकडे मैथिलीला शतग्रीवचं बोलणं आठवत असतं. ती खूप घाबरलेली असते आणि सगळ्यासाठी स्वतःला दोष देत असते. इतक्यात मग नेत्रा, इंद्राणी, शेखरही त्या ठिकाणी येतात. मैथिलीची अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटतं. तर मैथिली म्हणत असते की नेत्रा, आपण काहीतरी करायला हवं, शतग्रीव आपल्या खूप जवळ येऊन पोहोचला आहे. तर इंद्राणी म्हणत असते की हो ना, तो रीमाच्या तर अगदी जवळ आला आहे, त्यामुळे आता आपण मुलींना शाळेत पाठवायला नको. तर शेखर म्हणत असतो की मुली काही झालं तरी घराबाहेर पडता कामा नये, आता आपण खूप सावध राहायला हवं.
आणि मग त्यानंतर मैथिली नेत्राला असं म्हणते की नेत्रा, शतग्रीव माझ्यापर्यंत पोहोचणारच आहे, जे घडायचं आहे ते घडणारच आहे, त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात आधी आपणच त्याच्यावर वार करावा. तर नेत्रा म्हणत असते की म्हणजे नेमकं काय म्हणायचे तुम्हाला मावशी? तर मैथिली तिला सांगू लागते की शतग्रीव माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी काहीही करेल, मात्र माझ्या जीवापेक्षा आपल्या ईशाचा आणि रीमाचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी या घराच्या बाहेर पडते, म्हणजे शतग्रीव आपल्या समोर येईल आणि मग त्यानंतर तू ज्या प्रकारे विरोचकाचा वध केला त्याच प्रकारे शतग्रीवचा सुद्धा वध कर. पण नेत्रा म्हणत असते की मावशी, हे सगळं एवढं सोपं नाही आहे. शतग्रीव किती शक्तिशाली आहे आपल्याला माहिती आहे ना. पण मैथिली म्हणत असते की माझा तुझ्यावर आणि इंद्राणीताईंवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही दोघीजणी देवी आईच्या मुली आहात ना, मग तुम्ही त्या शतग्रीवचा वध नक्की करू शकाल. मात्र नेत्राला हे पटत नाही. ती म्हणत असते की मावशी, मी तुमचा जीव धोक्यात नाही टाकू शकत, तुम्ही घरातच थांबायचं, बाहेर जायचं नाही. मात्र मैथिली म्हणत असते की नेत्रा, आत्तापर्यंत तू माझ्यावर खूप उपकार केले आहेत आणि आता त्या उपकारांची परतफेड करायची वेळ आली आहे. मात्र नेत्राला हे काही पटत नाही. पण मग त्यानंतर इंद्राणी म्हणते की नेत्रा, मला मैथिलीजींचं बोलणं पटत आहे. शतग्रीव आपल्यापर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे आता आपण लढायला तयार व्हायलाच हवं. आणि जर आपल्याला त्याच्यावर पहिला वार करायचा असेल ना, तर मैथिलींना घरातून बाहेर पाडावंच लागेल. आणि ते ऐकून नेत्राला तर धक्काच बसतो. तर शेखरसुद्धा इंद्राणीचीच बाजू घेत म्हणतो की मलासुद्धा त्यांचं म्हणणं पटतंय, मात्र आपण व्यवस्थित तयारी करायला हवी. आणि मग त्यानंतर इंद्राणी म्हणते की मैथिलीला घरातून बाहेर पडावं तर लागेल, पण मग त्यानंतर ती जाणार कुठे हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि मग त्यानंतर ते सगळेजण अद्वैतकडे जातात आणि त्याला सांगतात की उद्यापासून मैथिली ऑफिसमध्ये येईल. तर अद्वैत म्हणत असतो, पण असं अचानक का, नेमकं काय झालं आहे? आणि त्यावर शेखर म्हणतो की आपल्यावर खूप मोठं संकट चालून आलं आहे. आणि मग इंद्राणी अद्वैतला सांगते की जो माणूस आपल्या रीमाच्या मनात नेत्राविषयी काही भरवत होता तो दुसरा तिसरा कोणी नसून शतग्रीव आहे. आणि ते ऐकून अद्वैतसुद्धा घाबरतो आणि मग नेत्रा त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. इंद्राणीने बनवलेला प्लॅनसुद्धा सांगते. आणि मग त्यावर अद्वैत म्हणतो, पण खरंच हे सगळं शक्य आहे का? म्हणजे शतग्रीव आपल्यासमोर येईल का? आणि त्यावर शेखर म्हणतो की हो अद्वैत, एकदा का मैथिलीची घराबाहेर पडल्या की शतग्रीव नक्की आपल्यासमोर येईल आणि जाळ्यात अडकेल. आणि त्यावर अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मग उद्यापासून मैथिली मावशी ऑफिसमध्ये येतील. तर शेखर त्याला सांगतो, पण ही गोष्ट ऑफिसमध्ये दुसऱ्या कोणालाही कळता कामा नये, हे लक्षात ठेव. आणि मग ते सगळेजण तेथून निघून जातात. तर अद्वैत नेत्राकडे ब्लॅक कॉफी मागू लागतो, पण तीसुद्धा काळजीत असते आणि ती त्याचं म्हणणं न ऐकताच तेथून निघून जाते. दुसरीकडे रीमा मात्र खूप रडत असते आणि म्हणत असते की आता मला आईस्क्रीमवाले आजोबा कधीच भेटणार नाहीत, म्हणजे कधी मला पॉवरसुद्धा मिळणार नाही. आणि तितक्यात ईशा त्या ठिकाणी येत रीमाला समजवण्याचा प्रयत्न करते, पण रीमा तिच्यावरच ओरडत म्हणते की मला माहिती आहे तुला माझी काळजी वाटत नाही, कारण तू माझी बहीण नाही आहे, कारण तुझी आई आणि माझी आई वेगळी आहे. आणि मग ती रडतच तेथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, जेव्हा तेजसला समजतं की मैथिली ऑफिसमध्ये येणार आहे, तेव्हा तो नेहमीप्रमाणे वाद घालायला सुरुवात करतो. पण शेखर त्याला सांगतो की तुला जे वाटायचं आहे ते वाटू दे, पण आजपासून मी आणि मैथिलीजी ऑफिसमध्ये येणार आहोत. आणि ते ऐकून केदार तर खूपच खुश होतो, कारण त्याला असं वाटत असतं की एकदा का मैथिली घराबाहेर पडली की मला तिला मारता येईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.